दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा। आणि पुन्हा त्याला आपल्या सामर्थ्याने वर पाठवलेला आहे. शेवटी समेट झाला, त्याला दिव्य शरीर मिळालं. त्या शरीराने शंकू राजा गेलेला आहे. त्याचा मुलगा हरिश्चंद्र आहे. हरिश्चंद्र राजा हा आणखी ज्याला मुलगा नव्हता. वरुणाला तो शरण गेला आणि त्यांनी सांगितलं, महाराज मला जर मुलगा झाला तर तो मुलगा तुम्हाला मी अर्पण करीन. यज्ञ करू. नरमेध यज्ञ पूर्वी करत होते म्हणा. झाला मुलगा. मुलगा झाल्याबरोबर वरुण आलेला आहे ब्राह्मण रूपामध्ये. केव्हा देणार हा माझा पशु मला? तो म्हणाला, महाराज हा आत्ता जन्माला आलेला आहे, थोडा मोठा होऊ दे, दात येऊ दे. झालं, थोडे दिवस झाले, दात आलेले आहेत. पुन्हा वरुण आलेला आहे. पुत्र प्रेमामुळे पुढं पुढं आणखी काल घालू, थोडा मोठा होऊ दे महाराज, मुंज होईल याची. मोठा थोडा झाल्यानंतर मग याला देऊ तुम्हाला. रोहित त्याचं नाव. तो मोठा झालेला आहे. आणखी त्याला कुणीतरी हे सांगितलं, तुला तो बळी देणार आहे तुझा पिता वरुणाला. तो अरण्यामध्ये रोहित निघून गेलेला आहे. वरुण आलेला आहे. हरिश्चंद्राला विचारलं. हरिश्चंद्र म्हणाला, मुलगा कुठं गेला मला माहिती नाही. वरुण म्हणाला, तू मुद्दाम सुखीवतो आहेस, मला वचन देऊन आणखी तू देत नाहीस, तुला जलोदर रोग होईल. झाला. जलोदर रोगाने अतिशय यातना त्या हरिश्चंद्राला होत आहे. हे त्या रोहिताला समजलं. तो परत यायला लागला राजधानीमध्ये. इंद्राने त्याला गाठलं. कशाला जातोस म्हणाले, तिथं मरायला. तो हरिश्चंद्र आणि तो वरुण ते दोघे काही पाहून घेतील, म्हणजे तू जाऊ नकोस असं 4-5 वेळेला त्याला चुकिवलं इंद्राने. पुढं आणखी तो यायला लागला. या राजाच्या प्रधानाने एका ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊ. त्याला 3 मुलं होती. राजाने आता विकतच घ्यायचा मुलगा असं ठरवलं वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे. ज्येष्ठ मुलगा. पिता म्हणाला, माझं सर्व आणखी परंपरा सांभाळणारा हा मुलगा आहे, हा काही देता येणार. कनिष्ठ मुलगा जो होता ती आई म्हणाली, हा मुलगा माझा आहे, मी देणार नाही. मधला मुलगा शनश्चे. काही द्रव्य त्याने दिलं प्रधानाने आणि त्याला आणलेला आहे. शनश्चे जो आहे पशु म्हणून त्याला वरुणाला अर्पण करायचं ठरलं. अतिशय भीतिग्रस्त झालेला आहे तो शनश्चे. विश्वामित्र महर्षींना दया आली. त्यांनी राजाला विनंती केली, राजा ह्याला मारू नकोस, घाबरलाय हा. राजा म्हणाला, माझा जीव जाणार आहे, माझा जीव प्रथम रक्षण करू का याला रक्षण करू? रागावले विश्व. त्यांनी त्या मुलाला वरुणाची प्रार्थना करण्याचा मंत्रोपदेश केला. वरुण आलेला आहे त्या ठिकाणी. शनश्चेपाने आणखी त्या मंत्राने प्रार्थना केल्याबरोबर वरुण संतुष्ट झालेला आहे आणि त्यांनी शनश्चेपाला वर दिला. जा म्हणाले, माझा यज्ञ झाला, मला सगळं मिळालं, सगळं काही, तू काही घाबरू नकोस. तुला आता तो मुलगा कुणाकडे जाणार? कुणाचा मुलगा? बाप होताच तिथं. तर कोण काही ऋषी म्हणाले, हा बाप कसला म्हणाले? बापाचं नातं आता याने ठेवलंय काय? पैसा घेऊन मुलाचा प्राण घेण्याला तयार झालेला हा बाप नाही, याच्याकडे मुलाने जायचं नाही. हरिश्चंद्र राजाही त्याच बाबतीत, तोही काही मारायला तयार झालेला राजा, त्याच्याकडे कसा मुलगा? मग वसिष्ठांनी सांगितलं, खरा याचा पिता म्हणजे विश्वामित्र आहे. त्यांनी दयेनं याला वरुणाच्या संकटातून मुक्त केलेला. विश्वामित्राकडे याने जाऊन विश्वामित्र महर्षी आपल्या आश्रमामध्ये त्या शनश्चेपाला घेऊन आलेले आहे. त्याला ही उत्तम प्रकारचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे.
हरिश्चंद्र राजाही वरुणाच्या कृपेने जरोदर रोगातून मुक्त झाला. आपल्या मुलाला रोहिताला त्याने राज्याभिषेक केलेला आहे आणि आपण वनामध्ये जाऊन भगवत भक्तीनं मुक्त झाले. याच वंशामध्ये बाहुक नावाचा राजा शत्रूने त्याचा पराजय करून सगळं राज्य घेतल्यामुळे तो वनामध्ये गेला. वृद्ध झालेला आहे तो. आणखी त्याला मृत्यू प्राप्त झाला. त्याची स्त्री सहगमन करण्याला निघाली असताना औरवर्षीनी ती गर्भिणी आहे हे त्यांना कळलं. त्याने सहगमन करू नकोस म्हणून सांगितलं. ही आपली सपत्नी सवची गर्भिणी आईला मुलगा होणार असं त्या बाकीच्या सवतींना समजलं आणि त्यांनी तिला विष पाजलेला आहे. परंतु तिचा काही प्राण गेला नाही. तो मुलगाही बाहेर पडला, विषही बाहेर आलेला आहे आणि सगर म्हणजे गर म्हणजे विषासह तो बाहेर जन्माला आला. औरवर्षींच्या कृपा प्रसादाने तो चक्रवर्ती राजा झाला. अनेक यवन मंडळी दुर्जन मंडळी जी आहे त्यांना मारलं नाही. गुरुजींनी सांगितलं मारू नकोस, शासन कर. केस काढले हे केले त्यांचे. अशा प्रकारचे ते यवन जातीचे त्यांना आणखी शासन करून आज्ञा करून त्यांना आणि त्यांच्या त्यांच्या भागामध्ये राहायला सांगितलं. त्यानंतर सगर राजाने अश्वमेध यज्ञ सुरू केलेला आहे आणि त्याचा अश्व इंद्राने हरण केला. कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तो अश्व सोडून गेले. सगर राजाला 60,000 पुत्र होते दुसरे. काही त्यांचे प्रयोग असतील, कशी मुलं झाली. एका स्त्रीच्या गर्भातून काही इतकी मुलं जन्माला येणं शक्य नाही आहे. काही मंत्र प्रयोगही त्यांचे. गर्भ कसा उत्पन्न व्हावा, कसा वाढावा याकरता बाहेरही त्यांचे काही मंत्रांनी प्रयोग असतील. गांधारीला 100 मुलं कशी झाली ती अशीच प्रयोगाने झाली. तर ही सगळी 60,000 सगराचे पुत्र अश्वाचा शोध करण्याकरता गेले आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये त्यांना तो अश्व दिसलेला आहे. हाच म्हणाले अश्व सोडून यांनीच आणलेला आहे, याला मारा म्हणून ते धावून गेलेले असताना त्यांच्या शरीरातून अग्नी उत्पन्न झाला. आणखी त्या सगर पुत्रांचं भस्म होऊन गेलेलं आहे. कपिल ऋषी रागावले आणि झाला असं नाही. कपिलांना राग येण्याचं कारण काय? सगराचा आणखी नातू होता अंशुमान नावाचा. त्याला त्याने सगराने पाठवलं, तुझे चुलते कुठं गेलेला आहे, तो अश्व कुठं गेलेला आहे, घेऊन ये. तो अंशुमान राजपुत्र आणखी या कपिलांच्या आश्रमामध्ये आलेला आहे. नमस्कार कपिलाला केला. कपिलाने सांगितलं, हा तुझ्या पितामहाचा अश्व घेऊन जा. हे तुझे पितरवे आहे, चुलते हे दग्ध होऊन गेलेले आहे. गंगादेवीच्या जलाचा स्पर्श जर यांच्या या भस्माला होईल, रक्षेला होईल, तर हे मुक्त होतील. तो अंशुमान अश्व घेऊन परत आलेला आहे. त्या अश्वाला घेऊन अश्वमेध यज्ञ आणखी सगर राजांनी पूर्ण केलेला आहे आणि अंशुमानाला राज्याभिषेक करून तो वनामध्ये निघून गेला. अंशुमानानेही गंगादेवीला आणण्याकरता पुष्कळ तपश्चर्या केली. त्याला काही गंगादेवी प्रसन्न झाली नाही. तो काही कालाने शांत झाला. त्याचा मुलगा दिलीप नावाचा हो. त्यानेही पुष्कळ कालपर्यंत तपश्चर्या केली. दिलीपाचा मुलगा भगीरथ नावाचा, यानेही पुष्कळ तपश्चर्या केल्यानंतर गंगादेवीनं त्याला दर्शन दिलेलं आहे. काय इच्छा आहे? त्याने सांगितलं, आपण या भूमीवर यावं स्वर्ग लोकातून. आमचे जे पितर दग्ध झालेले आहेत त्यांच्या भस्मावरून तुमचं पाणी गेलं की त्यांना उत्तम गती स्वर्गगती मिळणार आहे. गंगादेवीनं आणखी 2 अडचणी सांगितल्या. मी म्हणाले स्वर्ग लोकातून इथं खाली पडणार, माझा प्रवाह धारण करून खाली सोडला पाहिजे, नाहीतर मी पाताल भेद करून भूमीचा पाताळामध्ये प्रवाह जाईल. ही एक अडचण आहे. आणि दुसरी अडचण म्हणजे या तुमच्या मृत्यू लोकामध्ये सगळे दुर्जन आहेत मला इथे येण्याची इच्छा. चांगली सोय झाली की त्यांची
मी आल्यानंतर माझ्या जलामध्ये स्नान करतील, केलेली पापं सगळी माझ्या जलामध्ये टाकतील आणि पुन्हा पाप करायला निघून जातील. ती पापं मी कुठं टाकू? भगीरथ राजा मोठा बुद्धिमान, त्याने सांगितलं, आईस आहे, भगवान शंकर आपल्या जटेमध्ये तुमचा प्रवाह धारण करण्याला समर्थ आहेत की नाही? हो, जा त्यांना प्रार्थना कर म्हणा. पण ही दुसरी गोष्ट, भगीरथ राजा म्हणाला, सगळेच काय पापी लोक आहेत काय जगामध्ये? पुण्यवान भगवत भक्त मोठे मोठे महात्मेही जगात आहेत. दुर्जनांनी स्नान करून त्यांची पापं जरी तुमच्या जलामध्ये पडली तरी सत्पुरुष महात्मे भगवत भक्तही तुमच्या जलामध्ये स्नान करतील आणि तुम्हाला पवित्र करतील म्हणाले. त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास नेहमी आहे. त्यांच्या स्नानाने तुमचं जल पवित्र होऊन जाईल. कबूल करावं लागलं गंगेला. शंकरांची प्रार्थना केलेली आहे. भगवान शंकर उभे राहिलेले आहेत आणि आपल्या जटेमध्ये गंगेचा प्रवाह त्यांनी धारण केला आणि भूमीवर सोडून गेलेला आहे. तो जो आहे भगीरथ राजा, हा आणखी रथामध्ये बसून पुढं वेगाने जातो आहे. पाठीमागून गंगा प्रवाह निघाले. ज्या ठिकाणी हे सगरपुत्रांचं शरीर भस्म होऊन गेलेलं, त्याच्यावरून गंगा जलाचं प्रवाह गेलेला आहे. अत्यंत उत्तम देवरूप त्यांना मिळालं. आणखी स्वर्ग लोकाला ते निघून गेलेले आहे. परीक्षित राजा, भगवंतांच्या चरणापासून उत्पन्न झालेली गंगादेवी, तिच्या जलाचं किती सामर्थ्य! शरीराच्या भस्माला जलाचा स्पर्श झाला तरी त्यांचा उद्धार झालेला आहे. मग अत्यंत भक्तीनं प्रेमानं गंगादेवीच्या जलामध्ये स्नान करणारे जे आहे त्यांना काय फल मिळेल हे काही सांगता येणार नाही. असा प्रभाव आहे. मृत्यू लोकामध्ये देवानी पुष्कळ योजना उद्धाराची, पापक्षयाची करून ठेवली. याच वंशामध्ये खट्वांग नावाचा एक राजा झालेला आहे. मोठा पराक्रमी राजा. देवांच्या वरती आणखी प्रसंग आलेला आहे. दैत्य आणखी हल्ला करण्याकरता आलेले असताना सर्व देव या राजाला शरण आले, तुम्ही चला आमचे सेनापती व्हा, आणखी आमचं एक परचक्र भूल करा. त्यांनी आणखी सर्व दैत्यांचा पराभव केला. पुष्कळ दिवसपर्यंत सेनापती म्हणून तो राजा राहिलेला आहे. कार्तिक स्वामी देवांना सेनापती मिळाल्यानंतर आणि खट्वांग राजाला त्यांनी आपल्या राजधानीमध्ये जाण्याला सांगितलं. परंतु सांगितलं, राजा तू इथं राहिलास पण तिकडं तुझे सगळेही आप्तेष्ट परिवार सगळे नष्ट झालेले, बराच काळ गेला. काय तुझी इच्छा आहे? तुला ज्ञान आम्ही देऊ शकत नाही, आमच्या जवळ ते समर्थ नाही. भगवान श्रीहरी समर्थ आहे. खट्वांग राजाने विचारलं देवाना, माझं आयुष्य किती शिल्लक राहिलेलं आहे सांगा बस. एक मुहूर्त आहे, म्हणजे 2 घटका, 1 तासही पुरता नाही. अंतःकरणामध्ये भगवान श्रीहरीचं चिंतन करायला त्यांनी सुरुवात केली. अंतःकरण पूर्वीपासूनच त्याचं तयार असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, भगवत भक्त असला पाहिजे. आणि तसं भगवंताचं ध्यान करता करता आणखी त्याचा देहपात झाला, तो मुक्त झालेला आहे राजा. खट्वांग राजाचा पुत्र म्हणजे दीर्घबाहू किंवा ज्याला दिलीप राजा म्हणतात, त्या दिलीप राजाचा मुलगा रघुराजा. रघुराजाचा मुलगा अज नावाचा आणि अजाचा पुत्र म्हणजे दशरथ राजा आहे. भगवान श्रीहरी प्रसन्न झाले दशरथ राजावर. आणखी त्यांनी भरत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 रूपाने भगवान श्रीहरी दशरथ राजाचे पुत्र झालेले आहे. भगवान रामचंद्रांचं चरित्र ऋषी मंडळींनी पुष्कळ वर्णन केलेलं आहे. म्हणाले, आपल्या पित्याकरता राज्य त्याग करून वनामध्ये भगवान रामभद्र गेलेले आहे. त्याचप्रमाणे शूर्पणखेला विरूप केलं. त्या आणखी सीता देवीला रावणाने नेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांचा नाश त्यांनी केलेला आहे. सर्व देवांना सुखी केलं. रामचंद्रांचं चरित्र शुकाचार्य महाराज सांगतात. परीक्षित राजा, राम लक्ष्मण हे मोठे झाले, 15-16 वर्षाचं आयुष्य असेल. एके दिवशी विश्वामित्र महर्षी राजवाड्यामध्ये आलेल्या दशरथाने त्यांची
पूजा केली. काय महाराज, काय आपली आज्ञा? विश्वामित्राने सांगितलं, मी यज्ञाला सुरुवात केल्यानंतर हे दैत्य येतात म्हणाले, रक्त मांस वगैरे वर्षाव करतात, तो यज्ञ आमचा बंद पाडतात. यज्ञाच्या रक्षणाकरता या दोन मुलांना मागण्याकरता मी आलो. हे राम लक्ष्मण मला पाहिजे. आता प्राणापेक्षाही प्रिय आहे. आणि मुलं आहेत. दैत्यांच्या पुढे यांचा काय टिकावं लागणार आहे असं वाटलं दशरथांना. त्यांनी सांगितलं, मी येतो म्हणाले महाराज सैन्य, मी दैत्यांचा नाश करतो. नाही म्हणाल, हेच दोघे पाहिजे. वसिष्ठाने समजूत केली दशरथ राजाची. अरे विश्वामित्र जबाबदारी घेत आहेत तुझ्या मुलाची, काय यांचं सामर्थ्य तुला माहिती आहे ना, जाऊन देऊन टाक म्हणा. राम लक्ष्मणांना घेऊन विश्वामित्र महर्षी आणखी आपल्या आश्रमाकडे जाण्याकरता निघालेले आहे. मध्ये एका नदी तीरावरती विश्रांती करता थांबले. त्यावेळेलाच विश्वामित्र महर्षींनी त्यांना बला आणि अतिबला नावाच्या दोन विद्या दिलेल्या, मंत्र दिले. ज्या मंत्राचं सामर्थ्य असं आहे की क्षुधा आणि तृषा संपलेली आहे. सामर्थ्य गेलं नाही, काही खायला मिळालं नाही, खाल्लं नाही, पाणी प्यालं नाही तरी चालेल, परंतु शक्ती कायम आहे. हे सुरू केलं. जाताना येताना ताटका राक्षसीचं अरण्य लागलेला आहे. ती अंगावर धावून आली. विश्वामित्रांच्या आज्ञेनं ताटकेला आणखी मारलं रामचंद्राने. आरंभ तिथूनच झालेला आहे. राक्षसांच्या वधाला सुरुवात झाली. विश्वामित्राचा यज्ञ सुरू झाला. सुबाहू ताटकेचा मुलगा आणि मारीच राक्षस हे आकाशामध्ये येऊन रक्तमांस वृष्टी करू लागले. बाणाने, एका बाणाने सुबाहूला आणखी नष्ट केलं, मारलं रामचंद्राने. आणि दुसऱ्या बाणाने त्या मारीचाला समुद्राच्या पलीकडे फेकून दिलेला आहे. पडला येऊन मारी. आणि रामांचा किती विलक्षण पराक्रम आहे याची जाणीव त्याला कायम राहिली. तो पुन्हा या दैत्यांच्या मध्ये गेला नाही, आश्रम बांधून राहिलेला आहे. रावणाने त्याला गाठलं शेव की तुझ्याकडे हे काम आहे. सुवर्ण मृगाचं रूप धारण करून सीतेच्या मनामध्ये मोह उत्पन्न कर. त्या सुवर्णाच्या मृगाच्या पाठीमाग रामाला घेऊन जातो. मला सीतेला न्यायचं आहे. मारीच म्हणाला, बाबा त्या रामाचा बाण कसा विलक्षण आहे याचा प्रभाव मला माहिती आहे. मी काही येणार नाही, रामाच्या विरुद्ध येणार. रावण म्हणाला, मग मीच मारतो तुला, माझं ऐकत नाहीस. मारीचाने विचार केला, याच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मृत्यू आला तर मला चांगलं आणखी गती मिळेल. म्हणून मारीच आलेला आला नसतो. सर्व यज्ञ निर्विघ्न पार पडलेला आहे. राम लक्ष्मणांना बरोबर घेऊन विश्वामित्र महर्षी निघालेले आहेत. मध्ये गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये शिलारूप होऊन पडलेली, अज्ञानामध्ये सापडलेली अहिल्या देवी हिचा उद्धार केला रामचंद्राने. अहिल्या शिला राघवे मुक्त केली. गौतम ऋषींचा संबंध आलेला आहे, त्यांचंही कृपा झाली पुढं. आणि मिथिला नगरीमध्ये आलेली आहे. सीता देवीचं स्वयंवर ठरलेलं होतं. सगळे राजे लोक आलेले आहेत त्या ठिकाणी. आणखी त्या पुरोहितांनी येऊन सांगितलं, हे शंकरांचं धनुष्य तिथं आणून ठेवलं, मोठ्या गाड्यावर ठेवलेलं. 300 लोकांनी तो गाडा ओढून आणलेला आहे. हे धनुष्य आहे. हे धनुष्य उचलून त्याला दोरी बांधून आणखी ते सज्ज करून दाखवणारा जो पराक्रमी राजपुत्र असेल त्याला सीतादेवी राजेसाहेब अर्पण करणार आहे. हा पण आहे. कोण येणार पुढं? रावणही आला होता म्हणत तिथं. त्याला ते धनुष्य त्याच्या अंगावर पडलं, खाली पडला, निघून गेला. कोणीही नाही. मग विश्वामित्राने आज्ञा केल्याप्रमाणे रामचंद्र हे गेलेले आहे. सहज धनुष्य त्यांनी उचललं. दोरी बांधण्याकरता थोडं वाकवायला लागले, ते मोडून गेले, फेकून गेले दोन्ही तुकडे. आपल्या जागेवर या ब्राह्मणांच्या मध्ये बसले. सीता देवीला आनंद झालेला आहे. पुष्पमाला त्यांच्या कंठामध्ये घातली. आता विवाह समारंभ. लक्ष्मणजीही होते. आपली ही कन्या जी आहे सीता, ही भूमिकन्या आहे. भूमीतून त्यांना मिळाली यज्ञाच्या वेळेला.
पेटी लागली, त्या पेटीची कन्या. दुसरी खास कन्या जी होती उर्मिला नावाची, ती लक्ष्मणाला देण्याचं ठरवलं. आणि आपल्या बंधूंच्या 2 कन्या ह्या भरत शत्रुघ्नाला देण्याचं ठरवलं. सर्व ही मंडळीनं अयोध्येला निमंत्रण पाठवलं. दशरथ राजा सर्व वऱ्हाड घेऊन, परिवार घेऊन तिथं आलेला आहे. चौघांशीही विवाह उत्तम रीतीनं झाले. याकरता रामलक्ष्मणाला विश्वामित्रांनी आणलं होतं तिथं. हे सगळं जोडून द्यायचंय ना. निघाले, वऱ्हाड निघालेला आहे. अयोध्येला जाण्याकरता सर्व मंडळी निघालेली असताना परशुरामांच्या कानावर ही बातमी गेली. शिवधनुष्याचा भंग करणारा कोणीतरी एक क्षत्रिय वीर निर्माण झालेला आहे. कोण क्षत्रिय आहे? एकाही क्षत्रियाला जिवंत ठेवायचं नाही अशी त्यांची प्रतिज्ञा होती. 21 वेळेला त्यांनी हा प्रयत्न केला. आणि हे यांचं परिवार निघालेला आहे. समोर परशुरामजी आलेले आहे. कोण आहे? राम कोण आहे? शिवधनुष्याचा भंग करणारा कुठं आहे राम? रामचंद्र काय म्हणाले? ऋषी महाराज, मीच राम आहे. काय म्हणाले? ते शिवधनुष्य मोडलं म्हणजे काय पराक्रमी ठरलास काय? ते जुनं झालं होतं म्हणा. हे माझ्या हातातलं धनुष्य घेऊन त्याला बाण जोडून दाखी. एकदम त्यांचं धनुष्य काढून घेतलं. त्यांचं सगळं तेज रामचंद्राने काढून घेतलं. धनुष्याला बाण लावलेला आहे. आणखी सांगतायत रामचंद्र, ऋषी महाराज, हा माझा बाण पुन्हा असा भात्यामध्ये ठेवता येणार नाही. कोणत्या तरी लक्षात, कोणत्या तरी कामा करता याचा उपयोग. माझी प्रतिज्ञा तुम्हाला माहिती आहे. द्विशरन्नाभिसंधत्ते द्विस्पीडयति नो करम द्विर्ददाति नचार्थिभ्यः रामो द्विर्नाभिभाषते. ही रामाची प्रतिज्ञा. एक बाण 2 वेळेला राम लावत नाही. एकदा पाणीग्रहण केल्यानंतर दुसऱ्या पत्नीबद्दल बरोबर विवाह राम करत नाही. याचक याचना करण्याकरता आलेला त्याला रामचंद्र 2 वेळा देत नाही. एकदा वेळाच त्याला देत. आणि रामो द्विर्नाभिभाषते. रामांच्या मुखातून 2 वेळा भाषण होत. एकदा निघालेला शब्द सत्य होत. हा शर, हा बाण पुन्हा भात्यामध्ये ठेवला जाणार. काय करू सांगा? तुमची गती बंद करू? इथंच तुम्हाला थांबू का? तुमचा स्वर्गाचा दरवाजा बंद करू? परशुरामाने हे ओळखलेलं आहे. काही सामान्य क्षत्रिय नाही, पण प्रत्यक्ष परमेश्वर. त्यांनी सांगितलं, रामा, मला काही स्वर्गाची इच्छा नाही. मी आपला ऋषी आहे, पण माझी गती बंद करू नको. तीर्थयात्रा करण्याकरता, फिरण्याकरता, सज्जनांची संगती करण्याकरता ह्या माझ्या गतीला स्वर्गाचा दरवाजा बंद करून टाक. बरं झालं. त्या बाणाने आणखी स्वर्गद्वार बंद करून टाकलेलं आहे परशुरामजींचं. परशुरामजी निघून गेले. सर्व परिवारासह दशरथ राजे अयोध्येला आलेले आहे. रामांची कीर्ती पसरलेली आहे. रामचंद्रावर सर्व ही प्रजाजन अत्यंत मनापासून प्रेम करत आहे. त्यांची इच्छा जाणून त्यांना राज्याभिषेक करण्याचं दशरथाने ठरवलेलं आहे. तयारी चाललेली आहे. मुहूर्त ठरलेला आहे. वसिष्ठ महर्षींनी मुहूर्त तयार केलेला आहे. आणखी ती जी कैकेयीची दासी जी आहे मंथरा, तिला सगळी काहीतरी शहरामध्ये मांडव घालायचं काम चाललंय. पताका लावलेली आहे. उत्तम प्रकारचा चंदनाचा सडा आणखी जमिनीवर घालतायत. काय चाललेलं आहे त्यानं चौकशी केली. रामाला अभिषेक होणार आहे असं तिला सांग. निष्कारण वैरणो जगती असं सांगताय सुभाषित. निष्कारण वैर करणारे असे लोक आहेत. मृगमीन सज्जना तृणजल संतोष वृत्तीना लुब्ध कधीवर पिशुना निष्कारण वैर. गवत खाऊन बिचारे हे हरिण अरण्यामध्ये राहत आहे. काही नाही त्यांना, पण हे व्यार पारधी शिकार करणारे लोक त्यांना धरून घेऊन जात आहेत, मारतायत. काय वैर करण्याचं कारण? मीन म्हणजे मासे हे जलपान करून जलामध्ये राहत आहे.
हे कोळी लोक त्यांना घेऊन जातात, मारतात. आणि सज्जन मंडळी संतोषाने भगवत भजन करीत राहिली असताना दुर्जन त्यांना छळ करतायत म्हणा. निष्कारण ही मंथरा दासी ही आपल्या मालकिणीच्या जवळ आहे. हा रामाचा राज्याभिषेक बंद झाला पाहिजे. तो आता तिच्या प्रयत्नाने बंद झाला का त्याला आणखी कारण आहे, हा निराळा आहे विचार. पण तिला तरी समाधान मिळवायचं आहे की आपण बंद केलं. कैकेयी आपल्या पलंगावर पडलेली आहे. मंथरा दासी आली, बाई साहेब निजून काय राहिला, काय झालं? अहो रामाला अभिषेक करायचं ठरलंय म्हणा. आनंद झाला. कैकेयीचं प्रेम रामामध्ये मोठं. आपल्या गळातली ती मोत्याची माळ काढून तिला ती देऊ लागली. अगं किती चांगली गोष्ट मला सांगितलीस तू, हे घे तुला बघ. आता हिचं मन बदलायचं कसं? पण तीही मोठी मंथरा दासी. दुर्जन सुद्धा प्रयत्नवादी असतात, त्यांचे प्रयत्न फुकट जातात. पण मुद्दाम त्यांना जे आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्याकरता वाटेल ते प्रयत्न. पुष्कळ तिला सांगितलं. तुम्हाला कळविलं तरी म्हणाले दशरथ राजाने रामाला राज्याभिषेक करायचंय आणि चालली तयारी म्हणा. तुम्हाला अगोदर कळवायला नको, तरी काही परिणाम नाही. अगं होईना, कळवायला कशाला पाहिजे, अभिषेक झालेला आपण पाहायला जाऊया ना. शेवटी ती मंथरा दासी म्हणाली, बाई साहेब काय अनर्थ होणार आहे तुमच्या मनात येणार नाही. राम जर राजा झाला तर कौशल्या सर्व सत्ता तिच्या हातात जाणार नाही का? तुम्हाला कोण विचारणार? मग हा बाण लागू पडला. एकदम कैकेयीचं मन बदलून गेलेलं आहे. ती तशी विधी घटनाच होती, ठरलेलं होतं. रावणाचा नाश नाही तर कसा झाला असता, राम इथंच राहिले असते. ती सगळी योजना आहे. उठली कैकेयी, काय करायचं मग? ते म्हणाले, मी सांगते. तुम्हाला 2 वर देण्याचं दशरथाने पूर्वी ठरवले ना, वाटेल त्यावेळेला मागा असं सांगितलंय ना. 1 वर तुम्ही असा मागा, रामाने 14 वर्ष वनामध्ये राहावं, वनवास भोगावा. आणि 2रा वर भरताला राज्याभिषेक करावा. हे बरोबर आहे. आपल्या मुलाला राज्याभिषेक व्हावा हे आईला वाटणं साहजिक, पण रामाला वनवास भोगावा पाहिजे हे कशा करता हे समजत नाही. काय तिला भीती वाटली, राम इथं राहिले म्हणजे हे सगळे लोक त्यांना अनुकूल आहेत, आपल्या भरताला राज्यावरून काढतील, काय वाटलं असेल. पण झालं खरं. त्याप्रमाणे दशरथ राजा कैकेयीच्या वाड्यामध्ये आलेल्या असताना तिनं सांगितलं, आत्ताच्या आत्ता मला हे 2 वर पाहिजे. काय प्राणच जाणार आहे, रामाला वनवासात पाठवायचं. काहीही दशरथ राजा बोलला नाही आहे, खिन्न झालेला आहे. इतक्या रामचंद्राला वसिष्ठांचाही निरोप आला, बाबा लवकर आता ये, अभिषेकाची वेळ होती आली. निघाले. इतक्यात कैकेयीचा निरोप आला, तुला बोलावंय राजे साहेबांनी. वसिष्ठांनी रामांचं वर्णन केलं. काय केवढा नेता आहे मोठा हा. हा जर नेता समाजाला मिळाला तर काय कल्याण होईल समाज. अभूतस्य अभिषेकाय पस्थितस्य वनायच. अभिषेकाला बोलावलं गुरु महाराजांनी तरी सुद्धा मनामध्ये हर्ष नाही. बरं आहे, गुरु महाराजांची आज्ञा. 2री आज्ञा झाली, वनामध्ये जायचं आहे, त्याची तयारी. काही नाही, विषाद नाही, हर्ष नाही, विषाद नाही, निर्विकार अंतःकरण आहे. हा नेता समाजाला मिळाला पाहिजे. आणि असा श्रेष्ठ नेता समजावा, लोकांनी समजून घ्यावा, याकरता वाल्मिकी महर्षीने ते चरित्र रामायण सगळं त्यांनी याकरता लिहिले आहे. कोण विचार कोण करतो आहे, दैव आहे दुर्दैव भारत. सांगितलं, राजा काही बोलला नाही. कैकेयीनं सरळ सांगितलं, राजे साहेबांची इच्छा आहे की तू 14 वर्ष वनामध्ये राहा. बरं आहे, निघालो. सगळे दागदागिने काढून ठेव म्हणा. सगळं काढून ठेवले. लक्ष्मणाला समजलं. लक्ष्मण रागावला, मी म्हणाले राजाला आणखी कैद करून ठेवतो, ते म्हणाले पित्याला कैद करून ठेवतोस, हे काही विचार तुझ्या मनामध्ये येणं चांगलं आहे का बाबा? मग मला घेऊन चल, माझ्या बरोबर चल म्हणा. त्याला मुद्दाम ठेवलं नाही. हा केव्हा बिघडेल, आणखी केव्हा त्रास देईल पित्याला, चल माझ्या बरोबर ये म्हणा.
सीतादेवीच्या मंदिरामध्ये गेले, असं असं ठरलंय. म्हणाले तू इथं राहा, सासूची सेवा कर, किंवा आपल्या माहेरी जा आई बाबांच्या जवळ, तिथं राहा. ती म्हणाली मला कुठेही नाही, तुमच्या बरोबर वनामध्ये यायचं. वनामध्ये काय नोकर सागर आहेत काय? म्हणाली अरण्यामध्ये आहे, जेवायला मिळणार नाही, काही नाही. असू दे, काही ठरलेलं आहे. सीतादेवी सर्व ही वंदन करण्याकरता आलेले आहेत. त्या सीतेलाही सांगितलं, त्या कैकेयीनं सगळे वस्त्र विस्त्र काढून ठेव म्हणाले, दागदागिने काढून ठेव. वसिष्ठ ऋषी रागावले, काय सीतेनं काय केलंय म्हणाले तुझं? रामाला वनवासात पाठविण्यातून सीतेचे सगळे अलंकार काढून घेतलीस? सौभाग्यवती ती स्त्री आहे, काही काढून देऊ नकोस म्हणाले. अलंकार घालूनच तू जावं. गप बसलेली आहे कैकेयी. दशरथ राजा काहीही बोलू शकत नाही. प्राण जाण्याची वेळ आली. निघून गेले रामचंद्र. आई बाबा कैकेयीलाही नमस्कार केला, कौशल्याची समजूत केली. सुमित्रेनं आपल्या मुलाला लक्ष्मणाला सांगितलं, बाबा रामन दशरथम विच्छी माम विद्धी जनकात्मजा अयोध्याम अटवीम विद्धी. ही बुद्धी ठेव बरं लक्ष्मणा. राम म्हणजे प्रत्यक्ष दशरथ आहे, आपला पिता आहे, ही भावना ठेवून सेवा. सीतादेवी म्हणजे मी प्रत्यक्ष आहे, ही भावना ठेवून सीतेची सेवा. आणि अटवी म्हणजे अरण्य म्हणजेच अयोध्या आहे, अशा समजुतीनं राहून तो सेवा कर, जो कल्याण होईल. तिघेही आलेले अरण्यामध्ये पहिल्या वेळेला गंगा तीरावर उतरलेले आहेत. सुमंताला आणखी अर्थ घेऊन परत पाठविलेला आहे. तो आलेला आहे. दशरथ राजा कुठं राम गेले काय गेले म्हणून समजल्याबरोबर प्राणोत्क्रमण झालेलं आहे. राज्याभिषेक थांबलेला आहे. पुढं रामचंद्र निघून गेले आणि चित्रकूट पर्वतावर जाऊन राहिले. ते झोपडी बिपडी बांधली लक्ष्मणाने, तिथं वास्तव्य करताय. भरतालाही बोलावून आणलं, कारण सगळं अवधोदेही करायचंय ना. कोण करणार? लक्ष्मण गेला, भरत गेला. भरत शत्रुघ्न दोघेही मामाच्या घरी गेले होते. दोघे आले आणि भरत आला. कैकेयीनं सांगितलं, बाबा हे तुझं राज्य आहे, आता राम गेला वनवासात. हे सगळं समजलं त्याला. कैकेयीचं हे कारस्थान आहे, रामाला वनवासात पाठवलेलं आहे. राग आला भरताला. आईला आणखी ठार मारावा अशी त्याला इच्छा उत्पन्न झाली, परंतु रामचंद्रांची मूर्ती त्याच्या समोर उभी राहिली. जर मी आईला शासन केलं तर राम माझं तोंड पाहणार नाही. रामाचं प्रेम हे पाहिजे आहे. काय नेत्याची योग्यता केवढी आहे. राम जवळही नाहीत, समोरही नाहीत. लक्ष्मणाच्या जवळ होते, राग आवरायला सांगितला त्याने. पण इथं याचा आलेला राग रामांचं स्मरण होण्याबरोबर याला आवरावा लागला भरताला. फक्त मातेपासून तो दूर राहिलेला, औषधही झालेला आहे. राज्याभिषेक नाही म्हणाले, मी रामचंद्राला घेऊन येणार, त्यांनाच राज्याभिषेक करायचा आहे. सर्व अयोध्यावासी लोकांना बरोबर घेऊन भरत हा चित्रकूट पर्वतावर आहे. रामांचं दर्शन झालं. सांगितलं भरतानी की रामचंद्रा, माझ्या मनात सुद्धा राज्याची इच्छा नाही. राज्याधिकारी आपण आहात. राम म्हणाले, भरता तुझी योग्यता, तुझं प्रेम मला माहित. तू कशाचाही राज्याचा अभिलाषी नाही. खराय, चला मग तुम्हाला अभिषेक नाही म्हणाले. पित्याची आज्ञा मलाही आणि तुलाही आहे. दोघांनी पालन केली पाहिजे. मला वनात राहण्याची आज्ञा आहे 14 वर्ष, आणि तुला राज्य करण्याची आज्ञा आहे. आज्ञेचं पालन रामभद्रांनी असं केलेलं आहे की 14 वर्ष वनाची हद्द सोडून ते कोणत्याही आणखी गावामध्ये नगरामध्ये गेले नाही. सुग्रीवाला राज्याभिषेक करण्याचं ठरलं, वालीचा नाश केला. राज्याभिषेकाला आपण या म्हणून सुग्रीवानी प्रार्थना केली, मला येता येत नाही, नगरात मला यायचं नाही. लक्ष्मणाला सांगितलं, जा तू राज्याभिषेक करू. लंकेचं राज्य विभीषणाला दिलं,
तसेच परत आलेले. इतकं आणखी शब्दाचो आज्ञेचो पालन त्याने केले. भरताला सांगताय तुलाही आज्ञा पालन केलं पाहिजे, राज्य करावं लागेल. भरत मोठा अत्यंत शुद्ध बुद्धीचा होता. त्याने सांगितलं तुमच्या पादुका मला द्या. दिल्या पादुका. त्या पादुकांना सिंहासनावर मी ठेवणार आहे. राजे म्हणजे पादुकाच आहे, त्यांची सेवा म्हणून मी करणार, राज्य करणार आहे. केवढी ईश्वराची कृपा आहे भरतावरती, त्याग केवढा मोठा आहे. 14 वर्षापर्यंत भरताने रामांचं राज्य सेवक म्हणून केलेलं आहे. रामाना सांगितलं तुमची वाट 14व्या वर्षाची शेवटची रात्र होईपर्यंत मी वाट पाहीन. 15व्या वर्षी सूर्योदय होईपर्यंत भरत जिवंत राहील. तुमचं तुम्ही राज्य सांभाळा. हा संसार आहे. अशा त्यागी माणसाला संसार बाधक कसा होईल. रामाने भरताची प्रशंसा केली. बाबा रामाचा त्याग जास्ती का तुझा त्याग जास्ती, हा विचार करायला लागला असता मला अद्याप अभिषेक कुठं झाला होता. अभिषेक होण्यापूर्वीच मी वनात आलो, म्हणजे मी काय राज्य त्याग केला असं कसं. परंतु तुझ्या आईने तुझ्या नावाने राज्य मिळवून ठेवलेलं आहे, माझीही संमती आहे त्याला. असं असताना तू अनासक्त राहू हे राज्य केलेलं असे त्यागी आदर्श वाल्मिकी महर्षींनी पुढं मांडलेले आहे. त्याचा विचार करणारी जनता जर असेल तर राष्ट्राचा उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाही आहे. ईश्वराची कृपा. गेले रामचंद्राने विचार केला आता इतक्या जवळ आपण राहून उपयोग करेन. हा भरत वरचेवर येणार जाणार सगळे तिथून लांब गेले, दंडकारण्यामध्ये राहिले. त्या ठिकाणी आणखी शूर्पणखा आलेली आहे, त्रास द्यायला लागली. लक्ष्मणाने तिचं नाक कान कापून टाकलेलं आहे. तिचे बंधू म्हणा रावणाचं सैन्य दंडकारण्यामध्ये रावणाने ठेवलेलं हो. लंका आहे काय, पुन्हा हेही दंडकारण्य म्हणा, हे भारतवर्षे सगळं आपल्या ताब्यात असलं पाहिजे अशी त्याची इच्छा. ते खरं तिशिरा दूषण हे 3 सेनापती आणखी 14,000 राक्षस रामांचा नाश करण्याकरता आलेले आहे. लक्ष्मणाला सांगितलं सीतेला घेऊन वरती पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन राहा, मी या असुरांचा समाचार घेत. संरक्षण योजना काय करायची ती केलेली आहे. संरक्षण योजना नुसती काही अस्त्राने शस्त्राने संरक्षण नाही आहे, ती मंत्रविद्या आहे. अस्त्रविद्या वेगळी आहे. आपल्या संरक्षणाची योजना केलेली आहे. आपल्या आपण ठरवून दिलेल्या आत त्यांचे बाण, त्यांच्या शस्त्राचा प्रवेश नाही, त्यांचाही प्रवेश. एकटे रामचंद्र उभे राहिले. आणखी 1-1.5 प्रहरामध्ये 14,000 राक्षस आणि त्यांचे 3 सेनापती ठार मारलेले आहेत. संबंध दंडकारण्य हे संकट रहित केलं. ब्राह्मणाला बोलावून हे तुम्हाला घ्या, दान केलं सगळ्या ब्राह्मणांना, हे तुमचं आहे, निर्भयपणाने तुम्ही राहा, सर्व ही राक्षसांचा मी संहार करणार आहे अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. पुढं रावणाने याप्रमाणे सीतेचं हरण केलेलं आहे. मारीचाला मारलं त्याने. लक्ष्मणही निघून आला. काय सगळी योजनाच कोण दैवयोग आहे. सीता ही काही बोलली आणि तू निघून आलेला आहे. रावणाने नेलं जटायू आणखी त्याच्यामध्ये प्रतिकार करण्याकरता गेला. जटायूला मारलं रावणाने. निघाले दोघे बंधू सीतादेवीचा शोध करण्याकरता. निराश झाले नाही. कोण आहे असा परस्त्रीहरण करणारा, कोण आहे हा, त्याचं नाव माहिती नाही. तो किती लांब राहतो, त्याची शक्ती कशी आहे, काहीही माहिती नाही. पण मनामध्ये प्रतिकार करायचा आहे, याचा प्रतिकार याला शासन करायचं आहे,
हा निश्चय झालेला आहे. हे दोघेच आहे, जवळ सैन्य नाही, सहाय्यक कोणी नाही. हे सगळं असताना सुद्धा त्यांचा दुर्दम्य आणखी असा वाद आहे की याला शिक्षा करायची आहे, ह्या दुर्जनाला जिवंत ठेवायचं नाही. निघाले मध्ये विराध राक्षसाचा नाश, कबंधाचा नाश केला आणि पंपा सरोवराजवळ आलेले आहे. सुग्रीवजी आपल्या काही प्रधानासह वर्तमान त्या डोंगरावर राहत होते वालीच्या भीतीनं. वालीनीच यांना पाठवलंय काय अशी त्याला भीती उत्पन्न झाली. हनुमान यांना चौकशी करण्याकरता पाठवलं. बटुवेश धारण करून हनुमान आणखी रामचंद्रांच्या जवळ आलेले आहे आणि संस्कृत भाषेमध्ये त्यांनी सर्व व्यवहार केला. कोण आहात आपण, आम्ही कोण आहोत, आमची परिस्थिती अशी आहे. सुग्रीवाला बंधूंनी बाहेर घालवलेला आहे, राज्य ताब्यामध्ये घेत सर्व आणखी ठरलं आणि आपण चला म्हणाले. सुग्रीवाशी मैत्री करा, सुग्रीव आपलं सर्व सैन्य आणून रावणाचा नाश करून तुम्हाला सीतादेवी परत आणून देईल. हनुमानजी गेलेले आहेत, राम लक्ष्मण निघाले. रामाने लक्ष्मणांना सांगितलं, बाबा हा कोणीतरी मोठा उत्तम ज्ञान संपन्न दिसत आहे, ज्यांनी संपूर्ण व्याकरण शास्त्राचा अभ्यास केलेला असावा म्हणाले. बहुव्याहृतानेन नकिंचित अपभाषितम, इतके वेळ बोलत राहिला हा संस्कृत भाषेमध्ये, पण एकही चूक याच्या भाषेमध्ये मला आढळली नाही. गेले राम लक्ष्मण, सुग्रीवाशी सख्य झालेला आहे, वालीचाही नाश केलेला आहे. सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. सर्वही ठिकठिकाणच्या वानरांना आणखी बोलावून घेतलं सुग्रीवाने. अगोदर मारुती राजांना पाठवलेला आहे, चारी दिशांना सगळ्या वानरांना पाठवलं. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशा. तो रावण दक्षिणेकडे गेलेला या वानरांनी पाहिला. सुग्रीव, हनुमान वगैरे त्या पर्वतावर बसलेले असताना आकाशातून रावण ह्या सीतादेवीला खांद्यावर घेऊन जात होता. सीतादेवीला असं वाटलं राम लक्ष्मण कदाचित शोध करीत ज्या मार्गाने आले तर आपण इकडून गेलो असं वाटावून भराभरा तिनं आपल्या अंगावरचे दागिने काढले, पांघरण्याच्या वस्त्रात बांधून ते गाठोडं खाली टाकलेलं आहे. सुग्रीवादिक वानराने ते गाठोडं ठेवलं होतं. रामलक्ष्मण आल्यानंतर त्यांना म्हणाले ते की हे असं असं एका स्त्रीला घेऊन कोणीतरी गेला इकडून, त्या स्त्रीने हे अलंकाराचं गाठोडं टाकलेलं आहे, हे कुणाचे अंग, सीतेचे आहेत का पहा म्हणा. ते गाठोडं सोडल्याबरोबर रामाना अत्यंत शोक झालेला आहे. सीतेचे सर्व अलंकार. लक्ष्मणाला त्यांनी विचारलं, लक्ष्मणा ह्या दागिन्याची ओळख तुला आहे काय? लक्ष्मण काय सांग. नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुंडले. रामचंद्र, ही बाहूमध्ये घालण्याची भूषण ह्या वाक्या माझ्या ओळखीच्या नाही. कानातली कुंडल माझ्या ओळखीची नाही. काय आहे मग? नूपुरे कधी जाना आम्ही नित्यम पादाभिमान. पायातले हे पैंजण माझ्या ओळखीच्या. सीतादेवीच्या चरणावर नित्य मस्तक ठेवण्याच्या वेळेला मला हे दिसत होते, एवढं मी ओळखतो. केवढी आणखी आदर बुद्धी आहे, शास्त्राज्ञेचं पालन किती आहे. म्हणून लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलेला आहे. रामाने सुद्धा ते टाळलं, तूच मार झालं. सगळ्या मानवांना पाठवलेलं आहे. दक्षिणेला मात उत्तम पराक्रमी बुद्धिमान अशा प्रकारची वानर मंडळी पाठवलेली आहेत, कारण हा दक्षिणेला गेलेला आहे इतका पत्ता लागला. हनुमानांच्या वरती उत्तम विश्वास आहे, उत्तम ज्ञान संपन्न आहे. भाषणामध्ये परिचय झालेला आहे हनुमंतांचा ना, हा मोठा आहे. बुद्धिमतां वरिष्ठम कबूल केले. त्याला बोलावून घेतलं, आपल्या हातातली अंगठी काढून त्याच्याजवळ दिली. ही सीतेला दाखवी म्हणाले तर तुझ्याबरोबर विश्वास बसे.
नाहीतर रावणच ह्या वानराच्या वेशात आलेला नसेल कशाबरोबर, तुझ्याबरोबर बोलणार सुद्धा जी नाही. हा हनुमान हा सीतादेवीचा शोध निश्चित करून येणार अशी खात्री रामचंद्रांची. निघाले सगळे वानर. दक्षिणेला सुग्रीवाने आज्ञा केली, 1 महिन्याच्या आत सर्वांनी बरं झालं पाहिजे. शोध लागला किंवा न लागला काय असेल ते येऊन सांगितलं पाहिजे. 1 महिन्यापेक्षा 1 दिवस जरी जास्ती झाला तरी त्याचा शिरच्छेद केला जाईल. सगळी वानर मंडळी सर्व दिशाने आली आहे. दक्षिणेची मंडळी मात्र बराच महिना झाला तरी आली नाही आहे. ते सगळे त्या समुद्राच्या तीरावर येऊन बसले. समुद्राला तर पुढं कसं जायचं? 100 योजना विस्तीर्ण पलीकडं लंका आहे, ती काही दिसू शकत नाही. महिना होऊन गेला. परत आपण तसेच गेलो तर आपला शिरच्छेद होणार. त्यापेक्षा इथंच आपण आपलं समुद्र तीरावर प्राणत्याग करावा. प्रयोगवेशन करून आसन घालून सर्व वानर मंडळी बसते. जटायूचा बंधू सुग्रीव हा त्या ठिकाणी आलेला आहे. आपला संपादी आलेला आहे. त्यांनी विचारलं, कार्य असं का बसलं? कोणत्या कामाकरता आला? सीता देवीचा शोध करण्याकरता आम्ही आलो. ही समोर आहे ना सीता, म्हणा मला दिसती आहे. ईश्वराने सृष्टीमध्ये सर्वांना सारखी शक्ती दिलेली नाही. चक्षु नेत्र हे प्रमाण आहे, पण दूरदर्शन मनुष्याला होऊ शकत नाही आहे. अंधारामध्ये मनुष्य पाहू शकत नाही. त्याच्या डोळ्याची शक्ती मर्यादित आहे. तो संपादी गृध्र पक्षी लांबच पाहण्याची योग्यता त्याच्या डोळ्यामध्ये आहे. की समोर सीता आहे म्हणा. अशोक वनामध्ये शोषपा वृक्षाच्या खाली सीतादेवी बसलेली आहे. तिच्या सभोवती सर्व राक्षसींचा पहारा आहे. कोणाला जायचं असतं तर जाऊन या, भेटून या. हे कसं मान्य करायचं कसं, हा एक प्रश्न आहे ना. संपादी सांगतोय तो पाहून सांगतोय. वानरांनी म्हटलं तर आम्हाला दिसत नाही, आम्हाला तुझ्या म्हणण्यावर आमचा विश्वास बसत नाही असं म्हटलं असतं तर. पण जो प्रत्यक्ष पाहून सांगतोय त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही? आमच्या नेत्राची योग्यता कमी आहे हे मानायला पाहिजे की नाही? त्याप्रमाणे त्यांनी ते शब्द प्रमाण मानलेला आहे. हा ज्ञानी महात्मा दूरच पाहू शकतो आणि आम्हाला सांगतोय. विश्वास ठेवला म्हणून सीतेचा शोध लागलेला आहे. उगीच काहीतरी कल्पना बुद्धिवाद पुढे आणून हे खरं कशावरून मानायचं? ह्याला दिसतं हे खरं कशावरून? हा कदाचित आणखी फसवीत नसेल कशावरून? असे तर्क कुतर्क मनामध्ये आणले असते तर सीतेचा शोध लागला असता. सर्वानुमते मारुती राजच एक समर्थ आहे असा निर्णय झालेला आहे. मारुतीला आठवण करून द्यावी लागत होती. अहंकार बिलकुल नाही. विसरून अखंड रामचिंतन चाललेलं आहे, नामस्मरण चालू आहे. त्यामुळे आपल्या शक्तीची सुद्धा आठवण नाही आहे. जवळ गेले सगळे वानर, अहो हनुमान उठा लवकर, सीतेचा शोध तुम्ही करून या. तुम्ही समर्था, 100 योजना विस्तीर्ण समुद्राच्या पलीकडे जायचं आहे. लंका राजधानी मोठी आहे, कडेकोड बंदोबस्त असणार, तिथं शोध करण्याचं सामर्थ्य तुमचंच आहे अशी पुष्कळ त्यांची स्तुती केली. उठले वा, मोठं रूप धारण केलेलं आहे. योगाभ्यासही त्यांचा असला पाहिजे. वानर मंडळी जरी होती तरी उत्तम अभ्यास, निरनिराळ्या शिल्पाचा अभ्यास आहे, योगाचा अभ्यास आहे, विद्यांचा अभ्यास आहे, सगळा अभ्यास. सूर्यनारायणाच्या बरोबर राहून व्याकरणाचा अभ्यास केला मारुतीने असं सांगत. उपेक्षा नाहीये. महेंद्र पर्वतावरून आकाशामध्ये उड्डाण केलेलं आहे मारुतीराज. संध्याकाळीच्या वेळेला लंकेमध्ये येऊन पोचले. पुष्कळ मारुतींची कथा ही मोठी आहे. वाल्मिकी रामायणातलं संपूर्ण सुंदरकांड म्हणजे मारुतींच महिमा आहे. त्या नुसत्या सुंदरकांडाचं पठण केलं तरी सुद्धा आणखी कार्यभाग होतो आहे. संध्याकाळी आल्याबरोबर एकदम लहान झाले. एवढं मोठं रूप धारण करून लंकेमध्ये गेलो तर सगळं राक्षस युद्धाला येणार. लहान रात्रभर सगळीकडे फिरून सूक्ष्म रूपाने सगळ्यांच्या अंतःपुरामध्ये सगळीकडे जाऊन त्यांनी शोध केला.
रावणाच्या अंतःपुरामध्ये रावणाचं आणि मंदोदरीचं भाषण त्यांना ऐकायला मिळालं गुप्त रूपाने, आणि सीतादेवी अशोक वनामध्ये आहे हा पत्ता लागलेला आहे. आले तिथं सीतादेवीचं दर्शन झालं. झाडावर बसलेले आहे, त्या सगळ्या राक्षसी होत्या तिथं. इतक्यात रावणही तिथं आलेला आहे. तिला वश करण्याकरता पुष्कळ त्यांनी आमिष दाखवलेला आहे. तू सर्वश्रेष्ठ राणी होशी, देवांना मिळालेलं नाही असं ऐश्वर्य तुला मिळेल. पण काही भाषण तिनं केलं नाही. राम येतील आणि तुझा समाचार घेतील असं सांगून गप्प बसती. नंतर रावण निघून गेलेला आहे. मध्यरात्रीच्या वेळेला सीतादेवी निराश झालेली आहे. कोण सांगणार मी इथं आहे हे रामाला समजायचं कसं? पत्ताच जर नाही तर माझा शोध लागला नाही तर कसे रावणाला शासन कसं होईल? माझी सुटका नाही होणार. रडती आहे, शोक करती आहे. सगळ्या राक्षसी निजलेल्या आहेत. मारुती राजाने आकाशा आपल्या त्या वृक्षावरून रघुवंशाचं वर्णन केलेलं आहे. रामचंद्र असे आहेत, राम लक्ष्मण आलेले आहेत. आणखी सुग्रीवाचं त्यांचं सख्य झालेलं आहे. सुग्रीवानी सर्व मानवमंडळींना दश दिशांना आणि चारी दिशांना सीतेचा शोध करण्याकरता पाठवलेला आहे. त्यांच्यापैकी मी एक रामदूत या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. मला सीतेचं दर्शन झालेलं आहे. कृतार्थ झालो. वृक्षावरून भाषण त्यांनी केलं आणि ती मुद्रिका तिच्या समोर टाकली. रामांची कोण आहे? मुद्रिका पाहण्याबरोबर आनंद झालेला आहे. रामचंद्रांना आता हा जाऊन कळवेल म्हणा. येथे रामचंद्र आले. मारुतीराज नमस्कार केला, आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही वाटलं तर माझ्या बरोबर येत असला तर तुम्हालाही घेऊन जातो म्हणाले. राक्षसांची काही पर्वा करण्याचं मी सगळं त्यांचा समाचार घेऊ यायचं असतं नाही म्हणा. बलात्काराने रावणाने मला आणलं, तो स्पर्श झालेला आहे. दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला करायचा नाही. मारुतीराज म्हणाले मी ब्रह्मचारी आहे जन्मापासून. नाही म्हणाले. रामांची कीर्ती वाढायला नको का बाबा? तिनं हे काढलं. तू आहेस ब्रह्मचारी, मला तुझ्याबद्दल काही संदेह नाही. पण माझी सुटका अशी केली तर हा रावण जिवंत राहील ना. याला काही शासन व्हायला पाहिजे. सर्वांना अजिंक्य ठरलेला रावण रामानीच मारला पाहिजे. त्याकरता मी येत नाही. जाऊन सांग. रावणाने सांगितलंय मी तुझा नाश करणार आहे, मला तू वश झालीस. निघाले मारुतीराज. पण ते राजदूत होते. राजदूताचं कर्तव्य परप्रांतामध्ये परदेशामध्ये राहणारा जो राजदूत आहे त्याला सगळी बातमी त्या देशातली माहिती पाहिजे आणि त्यांनी आपल्या देशातल्या अधिकाऱ्यांना कळविली. मारुती राजाने विचार केला, हा जो शत्रू आहे याचं सामर्थ्य किती आहे पाहून जायचं आहे. सीतेची भेट झाली, एक काम झालं म्हणाले. सांकाम्या असून उपयोग नाही. राजदूत सीतेचा शोध करू नये. झालं की परत जावं नाही. रावणाचं सामर्थ्य पाहून जायचं आहे. निर्भय वृत्ती आहे, सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे, आत्मविश्वास. आणि आपण वागतो हे अत्यंत न्याय आहे असाही आत्मविश्वास. अभिमान हा अभिमान चांगला आहे. सीतादेवीला म्हणाले मारुतीराज मला भूक लागलेली आहे साहेब. हे फळं घेऊ का मी? चांगली उत्तम फळं. ती म्हणाले हे वन राक्षसाचं त्या रावणाचं अत्यंत प्रिय आहे. 80,000 राक्षस याचं संरक्षण करण्याकरता त्याने ठेवले. तू फलं तोडायला लागलास तर कसं? असं कर, झाडावरून खाली पडलेली जेवढी फळं आहेत ती तू भक्षण करण्याकरता घे. अगोदर तिनं असं केलं, आपल्या हातातली आणखी बांगडी सोन्याची काढून दे. जा म्हणाले आणि हे विकून तुला काय मिळेल ते काय. मी म्हणाले असलं विक्रीचं खात नाही म्हणाले. नैसर्गिक माझा आहार आहे, फळं पाहिजे, पडलेली घे म्हणाले. पडत्या फळाची आज्ञा त्या मारुतीपासून हे आलेले आहे म्हणून पडलेली घ्यायची ना. एक एक झाड उपटायचं, आपटायचं, खाली पडलेली फळं घ्यायची. सुरुवात झाली त्यांची. कोणीतरी असा एक वानर आलेला आहे आणखी संबंध अशोक वनाचा त्याने विध्वंस केलेला आहे. राक्षस संरक्षणाकरता ठेवलेले 80,000 राक्षस किंकर गावाचे मारुतीने मारून टाकलेले. रावणाने
आपला अक्षकुमार पाठविलेला आहे, सैनिक पाठविलेले आहे, जम्बूमालीच्या याचा मुलगा प्रहस्त प्रधानाचा, त्या दोघांनाही ठार मारलेला आहे, मारुती सैन्य मारलेला आहे. इंद्रजित आला नंतर रावणाच्या सभेमध्ये जाण्याकरता इंद्रजिताचा ब्रह्मपाश त्यांनी मान्य केला. ब्रह्मदेवानेही त्याला सांगितलं आणि त्याला बांधून आणलं. इंद्रजिताने रावणाच्या सभो आपल्या उच्छासन घालून उंच बसलेले आहे. कोण आहे? मी रामदूत आहे म्हणा. तुझा समाचार करणे घेण्याकरता आम्ही लवकर सैन्य घेऊन या ठिकाणी येणार आहोत. तू आणि तुझा बंधू, तुझा परिवार, सगळे दैत्य सगळे मारले जाणार आहे, हे लक्षात ठेव. या रावणाच्या विरुद्ध नुसते बाकीचे हनुमान वगैरे होते एवढंच नाही. त्याची पत्नी मंदोदरी ही त्याला सांगत होती, अहो कशाला आणली ही सीता? काय तुम्हाला कमी आहेत का स्त्रिया? ही देऊन टाका, रावाशी मैत्री करा. इंद्रजितानी मुलांनी सांगितलं तुम्ही देऊन टाका, पिताजी ही नको आहे, त्रास होईल तुम्हाला, सगळ्या परिवाराचा नाश. नाही, कुंभकर्णाने सांगितलं कशाला आणलंस म्हणाले, आणि मग कबूल केलं. जातो म्हणाला, मी तुझी इच्छा आहे तर रामाबरोबर लढायला जातो, म्हणून तो गेला. असे सगळे आणखी प्रधान म्हणजे सगळी विरुद्ध होती, पण याचा आग्रह आहे, हट्ट आहे. त्याप्रमाणे रामचंद्रांचं काय सामर्थ्य आहे हे सगळं सांगितलं. वालीला एका बाणाने मारलं म्हणाले. तुझी काय कथा आहे? वालीची शक्ती तुला माहिती आहे ना? वालीच्या पुढे तुझी काही किंमत नाही आहे. तुला मारायला काही वेळ लागणार नाही, काही परिणाम नाही आहे. शेवटी त्याचं पुच्छ हे जाळायचं ठरलं. पुच्छ गेलं म्हणजे मारुती गेला. सगळी वस्त्र आणून त्याला गुंडाळलेली आहेत, ते पेटवून दिलेलं आहे आणि मारुतीला त्या ब्रह्मपाशातून मोकळे झाले, बांधलेले गेले होते. संपूर्ण लंका नगरी त्यांनी जाळून टाकलेली आहे. रावणाचं वाडा, प्रधानांचे वाडे, सगळे वाडे जाळून टाकलेले आहे. ते पुच्छ आणखी विझवलं समुद्रामध्ये. त्यांना वाटलं ह्या अग्नीमध्ये आणखी सीतादेवीला काही त्रास झाला, इजा झाली काय? ती तर गेली नाही बिचार. वाईट वाटलं. मारुती राजाचा पुच्छ पेटवून गेलेला आहे, त्याला मारताय, तसं सीतादेवीला समजलं. अग्नी नारायणाची ती प्रार्थना करती आहे, शीतो भव हुताशन, हा रामदूत आलेला आहे, अत्यंत पराक्रमी आहे, श्रेष्ठ आहे, रामभक्त आहे, याला तुम्ही दाह करू नका. अग्नी नारायणाने काही दाह. मारुती राजांना वाटलं इतकं माझं आणखी पेटवून गेलेलं आहे, इतकी फडकी लावली, इतके वस्त्र लावली, मला दाह कसा होत नाही. सर्व लंका दहन झालेलं आहे. सीता देवीची भेट घेतली शेवटी नमस्कार करून, आणि तुमचं काहीतरी खून माझ्याजवळ द्या की म्हणा. सीतादेवीला पाहून आलो नुसतं सांगितलं तर कोण विश्वास ठेवला. आपच्या केशातला तो दिव्य मणी सीतेनं आणखी तिला त्यांना दिला. त्यांना सांग म्हणाले. इंद्राचा आणखी इंद्राला सहाय्य दशरथ राजाने केल्यामुळे इंद्राने हा मणी दशरथ राजाला दिला. दशरथाने हा दिव्य मणी कौशल्याला दिला आहे. माझा विवाह झाल्यानंतर कौशल्या देवीनं हा मला मणी दिले. हे रामानं सांग, आणि हा मणी त्यांना दाखीव. म्हणजे तू सीतेला पाहून आलेला आहे हे खरं त्यांना वाटेल. मारुतीराज समुद्राचं उल्लंघन करून आलेले आहे. सर्व वानरांना त्यांनी सीता पाहून आलो म्हणून सांगितलं. सगळी मंडळी परत आलेली आहेत. रामचंद्रांचं दर्शन झालं, सर्व वृत्तांत सांगितला. रावणाचं सामर्थ्य सगळं पाहून आलो असं सुग्रीव राजाला सांगितलं. राजनीतीचं उत्तम ज्ञान आहे, सामर्थ्य आहे. एकटे मारुतीराज गेले, सगळ्या राक्षसांच्या राजधानीमध्ये गेले आणि हे सगळं करू लागले. सत्वबल आहे मोठं. निघाले सगळे, वावर सैन्य निघालेला आहे, समुद्र तीरापर्यंत आलेला आहे. समुद्राने सांगितल्याप्रमाणे सेतुबंधन केलेलं आहे. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये कितीतरी वर्णन केलं. पहिल्या दिवशी 10-15 मैलाचा सेतू तयार झाला म्हणा. दुसऱ्या दिवशी 26 योजनाचा तयार झाला. शेवटी मारुती राजाने एकट्याने काहीतरी 7-8 पर्वत मोठे मोठे आणले, आणखी 50 योजनाचा सेतू आणखी बांधून टाकला.
एकट्याने, आणि सेतुबंधन करून त्या सेतूवरून सर्व वानरांचं सैन्य बरोबर घेऊन राम लक्ष्मण हे लंकेपर्यंत येऊन पोचलेले आहे. आणि रावणाला हे समज, सगळ्या प्रधानांना त्यांनी आणखी हे केलेलं आहे. रामचंद्रांचं सैन्य समुद्र तीरावर असताना विभीषणाने एक प्रयत्न केला. त्याच्या आईनं त्याला सांगितलं, बाबा रावणाला जाऊन सांग, ऐक माझं म्हणावं, सीतेला देऊन टाक, तर तुमचं कुळ शिल्लक राहील. तू जाऊन त्याला सांग म्हणून विभीषण हा राजसभेमध्ये आला. त्यांनी आणखी रावणाला पुष्कळ बोध केला. इंद्रजीत रामाचं सामर्थ्य त्यांनी वर्णन केलं विभीषणाने. इंद्रजीत रागावर, काय म्हणाले तू रावणाला सांगतो आहेस, रामाचंच वर्णन करतो आहेस, आमच्याजवळ काय शक्ती नाही काय, तू गप्प म्हणाले, तुला काय कळतंय, तू बोलू नकोस. शेवटी रावण रागावलेला आहे. त्यांनी लाथ मारली विभीषणाला, पडला खाली, उठला, नमस्कार केला रावणाला. आता मी जातो म्हणाले रामाकडं. तुझी बुद्धी सुधारण्याचा शक्तीप्रमाणे मी प्रयत्न केलेला आहे, तुझं नशीब नाही, चांगलं नाही, तुझा नाश होणार आहे. 4 प्रधान मंडळी आत्मीय मंडळींना बरोबर घेऊन आकाश मार्गाने विभीषण हा रामांच्या सैन्याजवळ आले. सर्वांचा अविश्वास त्याच्यावर आहे. रामचंद्र स्वस्थ बसलेले आहे. सुग्रीवाला विचारलं, काय याला घ्यायचं का आपल्याला? काय म्हणाले, शत्रूच्या भावाला तुम्ही आपल्या सैन्यामध्ये घे, हा सगळी बातमी तिकडे देणार नाही कशावर? नाही वा, आमची काही संमती नाही. बाकीच्या बाजूला मारुती राजाला विचार, मारुती राज म्हणाले, हा चांगला सात्विक आहे म्हणा, याला द्या तुम्ही, याचा आपल्याला झाला तर उपयोगच होईल म्हणा, कारण तुमची कृपा झाल्यानंतर राज्य याला मिळणार आहे हे याला माहिती आहे. आणखी हा सात्विक वृत्तीचा आहे. मारुतींच्या सांगण्यावरून त्याला बोलावलेला आहे आणि त्याला लगेच राज्याभिषेक केला, लंकेचं राज्य तुला दिलेलं आहे म्हणाले. विभीषणाचंही पुष्कळ सहाय्य आणखी त्यांच्या युद्धाच्या वेळेला झालेलं आहे. लंकेपर्यंत येऊन सर्व पोचलेले आहे आणि युद्धाला सुरुवात झाली. 4 दिशेला 4 सेनापती रावण हा आणखी युद्ध करतो आहे. आरंभाला अंगदाला शिष्टाई करता रामचंद्राने पाठवलं. एकदम युद्धाला सुरुवात केली नाही. जाऊन सांग माझा निरोप, सीता पुन्हा अर्पण कर, म्हणजे तू जिवंत राशील, आम्ही निघून युद्ध करणार. पण तो काय ऐकणार? अंगदाला ऐकलं नाही. अंगद एकदम रागाने निघाला आणि तिथून त्याचं ते संबंध महाल जो होता तोच उचलून घेऊन गेला म्हणतात. पराक्रमी होता, वालीचा पुत्र. पुन्हा रामांच्या सांगण्याप्रमाणे तो त्याने ठेवून टाकला. युद्धाला सुरुवात झालेली आहे. अनेक राक्षसांचा नाश केलेला आहे. वानरांनी पुष्कळ राक्षस मारले, रामचंद्रांनी मारले, प्रधान सगळे मारले गेलेले आहे. कुंभकर्णाला उठवलेला आहे, त्याला युद्धाला पाठवलेला आहे. कुंभकर्ण अगोदर म्हणाला त्या रावणाला, जेवून टाक, तू कशाला घेतोस? नाही म्हणाले, मी आणले नाही, मी कसा परत घेणार नाही. कोणी देव जरी आले, कोणी सांगायला तरी ऐकणार. मग कुंभकर्ण म्हणाला, तू रामाचं रूप घेऊन त्या सीतेला का भेटायला गेला नाही? तेव्हा लगेच तुला बस झाली आहेस. नाही, सीता देवी काय ओळखू शकत नाही काय? रामाच्या रूपामध्ये जरी रावण आला तरी जाऊ शकलाच नसता अगोदर, आणि सीतेनं त्याचा प्रतिकार केला. मग कुंभकर्ण युद्धाला गेला. त्याचाही नाश रामचंद्राने केलेला आहे. इंद्रजिताचा नाश लक्ष्मणाने केलेला आहे आणि रावणाचा नाश शेवटी भगवान रामचंद्राने केला. विभीषणाला राज्य करण्याची आज्ञा केली. सीतादेवीला आणखी चला भेटीला चला, पालखीत बसून चला म्हण नाही म्हणा, चालतच येणार. चालत आलेली आहे सीतादेवी. राम काही भाषण सुद्धा त्यांनी केलं नाही. दुसरीकडे तोंड फिरवून बसले. काय हे आता? मारुती राज रागावले, अहो काय म्हणाले, हे सोपतंय का तुम्हाला?
इतकी पतिव्रता स्त्री अन्न नाही पाणी नाही आणखी अत्यंत निर्मल मनाने आणखी तुमची सेवा करणारी चिंतन करणारी तिच्यावर बोलतही नाही तुम्ही. तिनं दिव्य करून दाखवलं पाहिजे. लोक काय म्हणतील मला. शत्रूच्या घरात राहणाऱ्या स्त्रीला रामाने परत घेतलं हे मला मान नाही. शुद्ध आहे सीतादेवी. हे सीतादेवीनं सांगितलं. हे रामराज्याचे नियम आहे. कोणीही अपराध करणारा मनुष्य कोणाचा फोन आला आणि त्याला कोर्टाने निर्दोष म्हणून सोडून दिला असं व्हायचं नाही आहे. ज्यांनी अपराध केलेला आहे त्यांनी आपली योग्यता स्वतः दिव्य करून सिद्ध केली पाहिजे. सीतादेवी असो नाही तर कोणी असो कबूल केलं काय हरकत नाही. अग्नी प्रदीप्त केलेला आहे. अग्नी नारायणांची प्रार्थना केली काया वाचा मनाने रामाशिवाय कुणाकडेही माझं अंतःकरण केलं तर माझं संरक्षण आपण करा नाही तर जाळून टाका. उडी मारली अग्निकुंडामध्ये. अग्नी नारायण प्रगट झाले. सीतादेवीला घेऊन गेले की तुमची पत्नी निर्दोष आहे रामा चा स्वीकार करा तुम्ही. अग्नीची साक्ष झाली. आनंदाने सीतादेवीला बरोबर घेऊन रामचंद्र पुष्पक विमानामध्ये बसून मुख्य मुख्य मंडळींना बरोबर घेऊन पुढे गेले. त्या सेतूवरून सर्व वानर मंडळी पलीकडे आलेली आहे. नंतर ती सगळी मंडळी अयोध्येलाही आलेली आहेत. भरताची भेट झाली. त्या पादुका रामचंद्रांच्या पुढे ठेवलेल्या आहेत. हे तुमचं राज्य तुम्ही सांभाळा. माझा संबंध संपलेला आहे. सेवक सुद्धा मी नाही. राज्य पाहणार नाही. राज्याभिषेक वसिष्ठ महर्षींनी रामचंद्रांना केलेला आहे. सर्व आपल्या बंधूंच्याकडेही मुख्य मुख्य कामं त्यांनी नेमून दिलेली आहे. सेनापती शत्रुघ्नाला केलेलं आहे. भरताच्या जवळ सर्व ही मुख्य मंत्रीपद दिलेलं आहे. सगळं त्यांनी लक्ष पाहावं. लक्ष्मणाने सांगितलं मला काही नको आहे. मला हा अधिकारच नको आहे. फक्त रामचंद्रांची घडेल तेवढी सेवा मी करेन. राज्य उत्तम सुरू झालेलं आहे. सीतादेवी गर्भिणी झालेली आहे आणि तिला डोहाळे विचारत आहेत राम काय तुझी इच्छा आहे सीते. सीता म्हणाली आपण ज्या अरण्यामध्ये पूर्वी राहत होतो त्या अरण्यामध्ये सगळे ते पाहावं एकदा वनभूमी पाहावी अशी मला इच्छा आहे म्हणा. हे झालं दुपारी बोलणं. रात्रीच्या वेळेला एक गुप्तहेर तो आलेला आहे राजवाड्यामध्ये. काय म्हणतात लोक माझ्या एकंदर राज्याबद्दल. नाही चांगलं आहे. रामांचं राज्य उत्तम आहे म्हणतात. हे गुण मला सांगू नको. दोष काय लोकांनी घेतले आक्षेप काय घेतलाय तो सांग म्हणाले. असा मोठा आक्षेप भयंकर आहे. एका रजकाने आपल्या स्त्री बरोबर तो भांडण करत असताना तिला सांगितलं त्यांनी की तू माझ्या घरात तुला घेणार नाही. रामाने जसं आपल्या सीतेला आपल्या घरी आणलं तसं मी तुला घेणार नाही. हे मी ऐकलंय म्हणाले. काय करावं. ऐकलं रामाने. लगेच लक्ष्मणाला आज्ञा केली की उद्या रथामध्ये सीतादेवीला घेऊन जा आणखी नदी तीरावरती आश्रमामध्ये कुणाच्या तरी सोडून दे म्हणून सांग. वाईट वाटतं लक्ष्मणाला पण काय रामाची आज्ञा आहे. स्नेहं दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकस्य मुंचतो नास्तिमे व्यथा. रामचंद्रांचं सांगणं आहे. कोणाचाही स्नेहभाव मैत्री मी सोडून दे. लोकांची आराधना मला करायची आहे. लोकांचं संरक्षण. दया ही दयाही मी टाकून सर्व सौख्य मी टाकून दे. अथवा जानकी जी सर्व प्रिय मला आहे त्या जानकीचाही मी त्याग करायचा प्रसंग आला तर करणार आहे. एकही मनुष्य माझ्या बरोबर विरुद्ध आक्षेप घेणारा असून उपयोग नाही. एकही मत विरुद्ध जाऊ नये असा नेता आहे. जास्ती मतं मिळाली म्हणजे निवडून आलो अशी समजूत आहे लोकांची. विरुद्ध पुष्कळ मतं असतात. लक्ष्मण घेऊन गेलेला आहे. सीतादेवीला वाटलं त्याने सांगितलं तुम्हाला वनाची भूमी पाहायची इच्छा होती ना अरण्य पाहिजे म्हणून रामाने मला सांगितलंय तुम्हाला घेऊन. आणि तिथं आल्याबरोबर उतरले दोघेही खाली आणि नंतर सांगितलं असं असं तुमचा त्याग केलाय रामाने. मी जातो आता. वाईट वाटलं प्रथमतः
परंतु सीतादेवीनं सांगितलं राजाचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे ते मला मान्य आहे, माझा नमस्कार त्यांना सांगा. कौशल्या देवी सगळ्यांना नमस्कार सांग, राज्य उत्तम प्रकाराने करायला सांगा. वाल्मिकी महर्षी नाही समजलं. आपल्या आश्रमामध्ये त्या सीतादेवीला वाल्मिकी महर्षी घेऊन आलेले आहे. संरक्षण केलेलं आहे. पुष्कळ ऋषी पत्नी तिचं होत्या, त्या ऋषी पत्नीने तिचं संरक्षण केलं. प्रसूत झाली सीतादेवी. लवकुश हे 2 पुत्र तिला झालेले आहेत. त्यांना सर्व विद्या यांनी शिकविल्या. गायन ही संगीत विद्या ही शिकविलेली आहे वाल्मिकी महर्षी. रामकथेचं गायन रामांच्या यज्ञामध्ये जाऊन लवकुशाने केलेलं आहे. काही घ्यायचं नाही, आज्ञा केली तसेच परत आले. कोणाची मुलं आहे? वाल्मिकी महर्षीने नंतर सांगितलं, रामचंद्रा ही सीतेची मुलं आहे, तुमचीच मुलं आहे. सीतादेवी आमच्या आश्रमामध्ये आहे, निर्दोष आहे, तिचा स्वीकार तुम्ही करा. मग लवकुशाना सीतादेवीला रामचंद्राने आणलेला आहे. पुष्कळ दिवस असा आनंदात पुष्कळ दिवस गेले. पण एके दिवशी कैकेयी भर सभेमध्ये आणखी सीतेच्या विरुद्ध बोललेली आहे. तिचा विरुद्ध स्वभाव गेलाच नाही. शेवट काय म्हणाले, रामा ह्या स्त्रीला कशाला आणलंस तू? रावणाच्या घरी राहिलेली सीता आणलीस तू. वाईट वाटलं सीतेला. इतकं होऊन सुद्धा अजून माझ्यावरती आरोप आहेत. म्हणाले, आपल्या मातेचं स्मरण केलं. भूदेवी मला घेऊन जा म्हणाली. ती भूदेवी आणखी वर आलेली आहे. आपल्या मुलीला तिनं बरोबर घेत पुन्हा भूमीमध्ये ती अदृश्य झालेली आहे. सीता गेलेली आहे. रामचंद्र आपल्या मुलांचं संरक्षण करतायत. भावांना राज्य करण्याला सांगतायत. यज्ञयाग वगैरे करतायत. 13,000 वर्षपर्यंत आणखी अयोध्येमध्ये राहिले. आणखी नंतर शेवटी आपल्या अयोध्यावासी सर्वही लोकांना बरोबर घेऊन आणि ते आपल्या वैकुंठ लोकाला रामचंद्र घेऊन गेलेले आहे. लोकापवाद येणार असतो, न यावा याकरता राजाने कसं वागलं पाहिजे हे त्यांनी दाखवलेलं आहे. पुढं नंतर कुश हा राजा झालेला आहे, त्याचंही राज्य झालं. अशा प्रकारचं हे सूर्यवंशामध्ये आणि हा रामावतार झालेला आहे. हे सूर्यवंशाचं वर्णन आणखी हे आता झालेलं आहे. आता चंद्रवंशामध्ये कोण कोण झाले हे सांगतायत सुका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.